अरे कुठं आहे ते? एवढा वेळ लागतो का? सोड मला. ए बेन्या सोड मला. आज नाही सोडत तू. तुझे सगळे कान मला माहिती आहे. काही करू शकत नाही तू माझं. ए संजय, लय कुत्र्यागत माजलाय काय आणि भुकतोय काय? तुला माझं कांड कळायला तर अख्ख्या गावाला सांगायला लागलास. बघतोच मी. अरे काय बघतो? अरे असंच माझ्या बायकोंना 2 बायकाला कळलं माझं कांड. त्यांना सुद्धा मारून टाकलं, संपवून टाकलं आयुष्यातून त्यांना. तुला सुद्धा मारून टाकील मी. अरे 2 गुंठे माग भेटत होते तुला तर नाही घेतले ना. मग आता तू मेला समज. तुझ्यापासून मला धोका आहे, माझ्यासारख्या सज्जन माणसाला धोका आहे. तू मेलाच पाहिजे. द्या रे द्या, माझं खेळणं द्या. काय म्हणाली? गंज लागला, तहान लागली. या संजयच्या रक्ताची तहान लागली. काय हरकत, तुझे ताण आता भागवतो. संजय संजय मेला तू. मेलं बेन. तुला म्हणलं ना मरणार कुत्र्याच्या मौतीनं. धरे हा अप्सराबाई, मी बोलतोय सरपंच. हा अहो आज संध्याकाळी येतो ना मी आपल्या लावणीच्या कार्यक्रमाला. ते आपलं गाणं, अहो तो काय तमाशा आहे का गुबू गुबू वाजवायला? आपलं ते आवडतं गाणं नाही का, पिकल्या पानाचा देठकाव हिरवा. हा आणि बरं का त्या दिवसासारखं गंमत नका करू. पोरी झोपल्यात, पोरी थाकल्यात. अहो आम्ही आलो की मग पोरी उठणार, थकवाही जाणार. चला रे. ए वाड्या, हा सरपंच बोलतोय मी. हे बघ तिकडं मळ्यामध्ये त्या संजयचं मड पडलंय. हा 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 मॅच केलं. हा बरं काय, ऐकून घे बाळ्या. मी असं ऐकलं तुझ्या ऊसामध्ये वाघ शिरलाय म्हणून. मग बघतोय काय, अरे ते मडा दे ना फेकून तुझ्या ऊसात. हा अरे मॅच केलंय ते का? लय माच लावतो रे. अरे देतोय तुला बघीस. लय माच लावता सारा त्याचं काम. लवकर काम कर आणि मला सांग. हा अरे देतो बक्षीस तुला, देतो. संजय
मला लहानपणी करंट बसला होता, आज पुन्हा बसला, पण आजच्या करंटचा व्होल्टेज लय हाय होता. काय काम आहे तुमचं? काका नाही आहेत घरी. असं कसं आहे, हा देशी घेतो हा बिअर घेतो जाऊ संध्याकाळी, आणि त्या दोन्हीपेक्षा महाग जी आहे ती स्कॉच जी मी घेतो. पण जेव्हापासून मी तुला पाहिलं ना तेव्हापासून मी देशी घ्यायला लागलो. पण खरं सांगतो, तुझ्या नशा पुढे तिचा नशा पिका पडला. हे बघा, मी तुम्हाला नाही ओळखत, आणि तुमचं जे काही काम असेल ना ते काकाकडे. आता चालते व्हा इथून. जातो ना, आता तू बोलली म्हटलं मला जावंच लागल, पण मी पुन्हा येईल बरं का. गणूला सांग ओ आय माय मिस्टेक. गणू मामाला सांग अण्णा आला होता. अरे डोळे फुटतील आता. चला. दीदी दीदी कोण होतो का हात टाकलो हैवान? श्रीमंत बापाचा माजलेला कुत्रा, दुसरं कोण असायचं? चल. कोमल आली का बाई? फार उशीर केलास तू. फॉर्म भरायला जास्त गर्दी होती ना. भरला फॉर्म? हो भरला. अगं हा, मी विसरलोच तुला सांगायचं. काल हिच्या भावाने ना मला फोन केला होता आणि पाहुणे येणार आहे. काका, पण मी म्हटले ना तुम्हाला, मला स्पर्धा परीक्षा द्यायची म्हणून. चांगलं स्थळ असेल तर काय हरकत आहे, लग्नानंतरही तुला परीक्षा देता येईल. हो ताई, पण लग्नानंतर शिक्षण होतं का? बघा, माझा भाऊ का खराब स्थळ दाखवेल का? हिला लग्न करायला काय अडचण आहे? थांब ग, पाहुणे ते येऊन जाऊ दे. लगेच लग्न होणार आहे का? तुम्ही म्हणताय तर ठीक आहे, बघूयात आपण. काका, तुम्हाला सांगायचं राहिलं, सकाळी ना आपल्याकडे 3 मुलं आली होती. काही पण बोलत होती. त्यातला तर एक टकलाच होता. मला तर तो गुंडच दिसला. टकला आणि गुंड? हो. काय बोलत होता तो? तो म्हटला की मी येऊन गेलो म्हणून सांगा, आणि त्याने ना त्याचं नाव अण्णा सांगितलं. अण्णा? अगं तो सरपंचाचाच पळ आहे. तो पैसे घ्यायला आला असेल. कशाचे? अगं दादा वहिनीचा ऍक्सिडेंट झाला ना, त्यावेळेला दवाखान्यात पैशाची गरज होती आणि त्याच्याकडून मी 1.5 लाख रुपये घेतले. आता 1.5 लाखाचे 2 लाख रुपये झाले. फार वाईट माणसं आहे ते पैसे त्याचे द्यावं लागतील. आता कुठून तरी काहीतरी करू. बघ बर, ठीक आहे, बघू. आदेश अलग निरंजन शंभो जय शंकर शंभो शंभो हर हर अलग निरंजन जय शंभो. बाबा लय दिवसातून आले, पाणी देऊ का? नको, पाणी बिनी मला काही नाही लागत. लवकर आत पहा तुम्ही. वैरे रंबा काकुल बोल ना.
आज दाबे होय ना काही लई मजा नाही आली काय एक काय तुला क्वार्टर पास सर आज काय अरे मगाशी एक पाहिले आता एक क्वार्टर घ्या पाण्यावानीच होतं ते काय पाणी एक क्वार्टर अजून ते मिश्री बाबाला अरे काय मिस्त्री बाबा कोण कोणता मिस्त्री रे यायचं मिस्त्री मिस्त्री बाबा हा तो मिस्त्री देतो लावा तुम्ही मिश्री हे घ्या तुम्ही ही घ्या तुम्ही मिस्त्री देतो आणि तो मंत्र मारतो अबे अल्लाह मेरा जय जगदंबे तो लावा मिस्त्री लावा मिश्री मिश्री बाबा की जय आणि पैसे लोंबडितो बायांना पैसे कोणला पडेल सोनं मागतो नाही बोल बालिके माझा नवरा खूप दारू पितो हानमार करतो पोरांना घरात काही खायला नाहीये बाबा माझी काही अडचण नाही बाबा पण भावाचं लग्न जमत नाहीये बोला माझी काय नाही वावरामध्ये पीक पाणी येत नाही पीक करीत होतं का पीक नाही होत मला भावाचं लग्न होत नाही ना तर काही दान द्यावं लागेल तुम्ही सोनं द्यावं लागेल तुम्ही धान्य द्यावं लागेल मी 8-10 दिवसांना परत आल्यानंतर तुमचे प्रश्न सगळे सॉल्व करून टाकतो आणि आशीर्वाद देऊन मी माझ्या मार्गी निघून जातो मिश्री बाबा की जय अरे तो ढोंगी बाबा आहे अरे बायका निघून जातील बाबा काय खरं निघून जातील अरे काय जातो ते लपडायच्या माननाची नको लागो बाबा ते लोक असे त्या जातीचे ढोकाडे बाबा चाल घरी निघून आपल्या आपल्या घरी जावा निघून जायच्या आईला काय कर सांगत काय होता नवऱ्याची दारू सोडितो परत हे द्या ते द्या आमक तमक काय आमक तमक बाया दारू सोडायसाठी काही करायचं तो काय लबाड आहे तो माणूस त्याचं काय मिस्त्री बाबाचं काय करायचं काय लबाड आहे तो बोलतो बायकोला बरं खरं बोलतो का खोटं बोलतो बाबा गेला होता बाया कुठे गेले बाय गेले कुठं गेल्या बा कुठं गेल्या बायको तर निघून नाही गेल्या माई बायको कुठं गेली पाठ बघा देवा आई बाबा आहे खंडोबा आहे बिरबा बायको गेले कुठं आई करू काय सांगू कोणाला आता बाया गेल्या बायको गेले धरू कोणाला करू कोणाला काय सांगू परपंचात मग परपंचाचं वाटलं झालं रे त्याव बस खडक पडण्याचा तोड चालू आता बाबा काय रे काय रे सांगू तुला बाबा कशाला भुकू राहील बाजारला गेलाय त्या बाजारला बायको बाजारात गेली मला वाटली गेली देवाने मी तुला अर्धी बाजू चल द्यायला बायको मला पैसा तू काय लय पैसा आलाय पैसा चाल चाल मी एक ऑर्डर पास तुला बायको आहे ना तो पूर्ण सांगितलं बायको आहे पाजणार हा मी पाचतो मी पाचतो तुला किती पैसे लागत दोन पण सारे गावाचा अरे नाही माय बायको आहे तुला पूर्ण चल भाऊ दे चाल सारे गावाचा अरे चाल चाल चाललं मी चल जाऊ दे मार दे किती काय
हळू नाजूक येतो हळू नाजूक बस कशाला पाजली रे एवढी याला? आणि मी त्याला नाही म्हणत होतो, पण त्याला ते जर्सी गायचे डॉक्टर त्याला एवढल्या कॅल्शियमच्या बाटल्या लावायचे ते याला गाईनला. मग त्याला काय किती प्यावं किती नाही, त्याला त्या कॅल्शियमच दिसतं खंबेचे खंबे हाणतात ते. तरी मी त्याला लई नाही म्हणलो. आणि तू बी बिंदा जेव्हा पेतच राहिला. तुला गप तू आनंद काहीच म्हणू. तुला वाटतं का तू लहान माणूस काही अवजर बिवजर? अरे तो दम काढला आमचा रेडिओ व्यवस्थित. अरे पण तुला नाही कळत का एवढी काला पाजली? त्याला नाही येवत चढली त्याला ती किती. तुला त्याला ना अण्णा मी परत कवाच नेणार नाही माझ्या संग. तू असं तू गपरे, मी नेणार नाही त्याला संग कवाच. काय म्हणलं मी कुठं काय म्हणलो अण्णा? टाकले म्हणलं ना. हो बाबू अण्णा सरकार आहे तुम्ही आमच्या, आम्ही टाकल्या म्हणलं का तुम्हाला? बरोबर शपथ अण्णा तुमची शपथ. जर टाकल्या म्हणून असं जीप कापली तर थेंबर रक्त गळून येणार नाही खाली. एक काम कर. काय टाकले म्हणून? हो नका ना अण्णा. नाही मी कधीच तुम्हाला एकदम नाही नाही अण्णा नाही. अरे म्हण नाही नाही माझ्यासाठी म्हण टाकल्या अण्णा. अण्णा हे टाकले म्हण हे टाकल्या जोरात म्हण टाकल्या अण्णा. टाकल्या अण्णा जोरात टाकल्या अण्णा. जोरात म्हण माझ्यासाठी म्हणा टाकल्या अण्णा. ए ए ए तू टाकल्या अण्णा. ए तू ए टाकल्या अण्णा टाकल्या. ए अरे म्हण माझ्यासाठी म्हण म्हण टाकल्या अण्णा. तू म्हण अण्णा अण्णा नाही अण्णा नाही. माझ्यासाठी एकदम तुमच्या टकली शपथ अण्णा. टाकल्या अण्णा नाही अण्णा. माझ्यासाठी एकदम म्हण. अरे नाही नाही म्हण माझ्यासाठी टाकल्या अण्णा. जोरात म्हण टाकल्या अण्णा. आता एक काम कर, तुम्ही सगळे ना 3दा म्हणा जोरात टाकल्या नाही, टाकल्या नाही, टाकल्या. नाही नाही नाही, माझ्यासाठी एकदा जोरात जोरात म्हणा 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 टाकल्या अण्णा. टाकल्या अण्णा. टाकल्या अण्णा. अण्णा लाजला पाय. अण्णा लाजला. अण्णा लाजला. मी तुमच्या मनातलं काढलं ना. काय अण्णा अण्णा बास का अण्णा? माझ्या मागे तुम्ही टाकले म्हणता ना. नाही ना अण्णा. अहो तुम्ही आमचे अमृतदाते. तुम्हाला टाक अमृतदाते अमृतदाते. हा तुम्ही आम्ही तुम्हाला टाकले म्हणू का कधी? अण्णा नाही अण्णा. खरंच? हा खरंच अण्णा नाही म्हणतो काहीच. एवढी मानित तुम्ही मला? बस का अण्णा. देव आहे तुम्ही आमचे. दैवत. हा दैवत 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 दैवत. अण्णा लाजला पाय. काय काय झालं? आता डुलच होतं चांगलं. काय ए नाजूक काय झालं? अण्णा 2 पुरी पाहिलं का अण्णा? मग तर नाही म्हणता अण्णा. मग तर नाही म्हणत. अरे मी मेलो का? मी मेलो? हा अण्णा मेला का? मी पोरगी पाहिजे. मी स्वतः पाहिजे. अण्णा मारला का अण्णा? अरे सांग रे. अण्णा पोरगी अजिबात रडायचं. डोळे पुस. नाही 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 डोळे पुस. डोळे पुस.
अण्णा दिवाळी झाली आहे, तुला अजिबात नाही रडायचं. हा? दिवाळी झाली. त्याचं जाऊ दे रे. माझी बायको माहेर गेले ना. मग काय करू मी बायको बोलू का मी आता? आयचा रत्तळ म्हणे बायको मायाला गेली. काय करू अण्णा अण्णा येतो दिवाळी झाली, आपण लग्न करून घेऊ. ए बेवडे न उठा, मला झोपायचंय. उठा इथून. ऐका ना, त्याचं लग्न त्याचं. अण्णा उठा, तुम्हाला चढली बेवड्या. उठ उठा इथून. तू इकडे थांब, मी राह. अण्णा अण्णा बायको वाट पाहू राहिली की जाऊ. उतरली का तुझी? आईचा बायकोचा बैल रस्त्याने धडपडला, मेला बिला जातोय. बायको माय ना आणि बॉम्बा मारील ना. हा झोप बरं इथं, झोप इथं. आईचं चक्रम. काय डॉक्टर? डॉक्टर हे डॉक्टर, अरे डॉक्टर, राम 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 राम. डॉक्टर राम 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 राम. डॉक्टर राम 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 राम. काय रे तू? झोपात आजही परत ते केलं. दर्या मामी, ओ मामी. त्या नाही आहे तिथे. हो का? हो. अहो थांबा. नाही थांबणार. हा डब्बा तर घ्या. नाही घेणार. पण का? मी आल्यापासून बघते तुम्ही मला अवकाव का करताय. अहो तुम्ही पण मला कावाव करतात, म्हणून मी पण करतो. मग तुम्ही मोठे आहात माझ्यापेक्षा, म्हणून मी म्हणते. बर हा घ्या डब्बा. बरं हा घे डब्बा पोह. बरं काय या डब्यामध्ये? आईने खिरवस दिले. वाव, खिरवस तर मला खूप आवडतो. एक मिनिट हा, मी आत्ता चालते. यामध्ये बेसनाचे लाडू बनवलेत, म्हणजे मीच बनवलेत पहिल्यांदा. खाऊन बघा, आता माहित नाही कशी झाली ती. हो सांगा पण नक्की हा कशी झाली ती. हो हो नक्की सांगे. हो पण तू लगेच परतफेड केलीस. असं काही नाही हो. हो सांगतो.
हे गेंड्या मर तिकडं आयचा बैल मोठी धरर ती गाय धरली किती गाय बाला गाला तिला ऐकलं का हो कधी येऊ भेटायला कधी येऊ भेटायला लय आठवण येऊ राहिली तुझी मला हा अगं चावत मला म्हणजे काय तिने ना घरी त्याची मग एक पप्पी दे ना एक पप्पी दे तो झोपेल ना हा एक पप्पी दे हे बघ आता नाही पप्पी दिली तुम्ही उद्या येईल बरं का हा नाही मला एक दे त्याला काय होतं त्याला काय होतं मग मी उद्या येईल बरं का एक तो झोपलाय का हा त्याला काय होतं देणं एक एक दे ना पप्पी आय मेलो रे घुसला रे मधी ए डॉक्टर डा भाड्या जरची बाईला अरे मारा रे याला अरे हा गेंड्या इकडे आहे कोणतं रे मामा ओ मामा मामी आहे कोणी घरी आला रे रघु हा मामा साखर घेऊन आलो ना बरं झालं चांगलं काम केलं सकाळी चहाचे वांदे झाले असते ना बरं झालं चांगलं काम केलं दे मी पण निघालोच होतो हा तुमका रस्त्यात तुमचा फोन आला मग तसंच मागं फिरलो आणि आता घेऊन आलो बरं झालं चांगलं काम केलं तू मामा मग ये हात पिठाने कशी काय भरले तुमची अरे बघ तुझी मामी आता माहेरी गेली आणि कोमल बी जरा आजारी आहे आणि मग ती माझ्याकडे पाळी आली मला काय झालं कोमलला अरे ती आजारी आहे ती जरा तापाने फणफणली आहे खोकला पण येतो तिला आणि तिला म्हटलं एखादं इंजेक्शन टोचून घे पण ती ऐकत नाही तर एक काम कर अजून येळ आहे विचारून बघा तिला दवाखान्यात येते चल ठीक आहे आपण विचारू बरं चला बरं कोमल ए कोमल कोमल ए कोमल ए बाळ तापाने फंडफंडली आहे ती रघु आला आहे तर जाते का दवाखान्यात जाऊन येते का बाई नाही नको ठीक आहे मी गोळ्या आहेत त्या घेते चल ना किती वेळ लागणार आहे दवाखान्यात जाऊन यायला नको मामा एक काम कर तिला काढा बनवून द्या अरे मामी असती तर तिने केला असता काढा पण मला येत नाही ना रे मी सांगतो ना तुम्हाला मग तूच दे ना करून बरं चला सर बनव कोमल हे बाळ काढा घे बरं गणू ए गणू इकडे रे 2 मिनिटं आलो आलो ए रघु तू काढा दे बरं मी आलो बोलतो कोमल उठ काढा घे मुने ए मुने पप्पा वय त्या छोट्याला बोलून आण हे काय लावलं तोंडाला तुला काय करायचं मी काय बोललो
तू काय पण लाव, तू गोरा नाही होणार आहे, तू काळा आहेस आणि काळाच राहणार. तुला काय करायचं, मी काही पण लाव. चल पप्पांनी बोलवलंय. अहो मी नाही म्हणतो होतो, तर काय हरकत नाही. आणलं ना तुम्ही, येतो. हा पप्पा. काय रे, हे काय तोंडाला लावलंय? तुझा सारखा अवसान करून आला. पप्पा ती गोरवण्यात लावलं मी. वांदर ते काही कुळपट काढतात, काही करत काय ते थोड दुने हेल. अहो ऐकलं का? हा काय म्हणताय तुम्ही? मी काय म्हणते, हा. आपला अण्णा मोठा झालाय. हा. आपला अण्णा घरात मोठा आहे. तर असं वाटतंय बाकीच्या मुलांचे पण लग्न झाले, तर आपल्या अण्णासाठी पण पोरी बघायला सुरुवात केली पाहिजे. काय काय म्हणे, बघायची का तुला वहिनी? हा पप्पा, तसाही तो घरी बसबस करीत राहतो, लग्नानंतर सुधरला तर सुधरल तरी. माझ्या डोसक्यात तेच होतं, लई येड्यावानी करून राहिली पोरं. एक सांगितलं का दुसरंच करून ठेवतो, सारखा वाडा करून ठेवतो. लावून टाकू त्याचाही बी, लावू त्याच्या मागे बी बुंगा. हा बोला पप्पा. एक काम कर, काय? तुझ्या खात्यावरचे पैसे आण. कशाला आणायचे, राहू दे माझ्या खात्यावर. कशाला म्हणजे, तुला उडवायला ठेव का? अरे तुम्ही काय करताय गुपचूप, मला माहित नाही का? अरे गावातल्या कार्यकर्त्यांना वाटायचे, कळलं का? हो. मग मला पण पाहिजे पैसे. तुला कशाला पाहिजे? मला फोन घ्यायचा आहे. तर तुझ्याकडे आहे ना फोन? पण मला नवीन घ्यायचा आहे. जा जा त्याच्याबरोबर जा, आणि कोणता मोबाईल घ्यायचा ना तो घे, जा. थँक्स पप्पा. मेनका, कोण आहे मेनका? त्या मॅडम आहे, त्या तहसीलदार मॅडम येते. हॅलो. हां हां हां. आज मजाच आली नाही रे. मजाच काय विचार करायचा, तू घ्यायची का तुला? आज ना लय मजाच आली नाही प्यायला. ते जाऊ दे. नाही घे, नाही घे घे तू घे रे. थोडी 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 घे, थोडी. रोजच्या वाणी ना आज एवढी मजाच आली नाही प्यायला. तू थोडी घे घे. बायकोच आहे ना, मला दागिने मला करायचे होते, पण ते थोडेसे अडचण. काय टेन्शन नाही, बायकोचा आपल्याला खुश पाहिजे. अरे तो काय मा काय, आता काय सगळं सारखंच राहत. तू मार. नाही अजून मार झालं, मार तू. घे. हे संजयची बायको आहे ना, लय भारी दिसते रे. काय होतं संजय बायकोला? काय करतो रे माई बायको कशी? बायको जोडच नाही, पण आपली बायको चांगलीच आहे. मग विषयच नाही. लोकांची बायको आपली बायको आपल्या म्हणजे अरे काय बोलतो? माझी बायको आहे ते. तो काय म्हणणार माझी बायको आहे? चांगलं म्हणतो तो काय मा बायको डोळा बिळा चांगलं म्हणलं. आता नीट बरोबर का चांगली अरे अरे तो नीट. अरे संजयची बायको बायकोला काय नीट बोल, नीट बोल, नीट बोल, नीट बोल तू. बाबा नीट बोल तू, नीट नीट. मा बायकोला काय बोलतो काय तू? आपलं नाही नाही, आपलं असं नाही चालायचं. नाही नाही, अरे बाहेर नाही, मी ऐकून जाऊ दे. दादा दादा, अरे नाराज तुला नाही चाल घरी चल. चाल घर काय आज मी पाहिजे तो. काय काय मला पाजू नको, काय प्यायचंच नाही आपल्याला. प्यायचे नाही, पाजू नको.
पण तुला असं बोलू नको परत. दोस्ती आपली माझ्या बायकोला नजर काय साला. काय काय याच्यात काय राहिले घोडभर ठेवली तर महापुरते काय. आज पाहिजे तो तुला मी येतो संध्याकाळी बसू आपण. आज आहे ना तुला मी पाहिजे तू आज जीव नुसता हापा पेलवण करतो. तुला किती पाजली ना तो काही नाही. जोडदार कोण आले सकाळी पाजली ना तो मला काहीच पाजू नको. संध्याकाळी मी पाहिजे तो तुला. हा चालेल. ते कोण आले पाहिजे जोडदार हापा पेलवणी करतो. कोण आहे रे कोण आहे पाय ते कोण जोडदार आले. वाट पाहू राहिली तुझी गाना गाना हिंडती तुझी बायको तुला पाहत. त्याचा काय दोष आहे यांना बिघडवलं त्याला. नाही मी काय बिघडलं काय बिघडवलं मला त्यानं. अरे त्याच्या पैशाने पेतोय संगतीत तू नीट बोला आपण नीट बोला बर का. मी काय त्याला पाहिजे मी काय त्याला पाहिजे रिकाम आहे काय याचा दोष नाही यांना बिघडवलं. नाही नाही मी कायला पाहिजे मी काय हे काय आपली फिटले चला गाडी घे गाडी गाडी नाही रे किक सापडणार रे किक सापडणार काय गाडी पिशवी तर घेऊन जा बाजारची. आले आले. काय गो कुणासोबत आली. बाहेर कोण बोलतोय. रघु दादा. तुम्ही कस काय आलात आणि काका. काकांना काम होतं काहीतरी. अच्छा. तुमची तब्येत कशी आहे. मी का सांगू. तुझी तब्येत तर ठीक आहे ना. एकदम ठणठणीत आहे. थँक्यू बरं का. तुम्ही मला तो काढा बनवून दिला होता ना त्यामुळेच मला आज आराम भेटतोय. पण तुम्हाला कोणी शिकवलं होतं काढा बनवायला. आईने शिकवलं होतं. छान. तुम्हाला चहा बनवता येतो. हो येतं ना. तुम्हाला भाजी पोळी पोहे बनवता येतात. हो येतात ना. छान. तसं तर मला पूर्ण स्वयंपाकच येतो बनवता. हो हो मटण सोडून. का बरं मटण का नाही. मला नाही आवडत ते मटण बनवायला. कारण की दुसऱ्याचा जीव घेऊन खायला नाही आवडत मला. तुमचे विचार खरंच छान आहेत बरं का. तसं म्हणजे तुमचे विचार आणि माझे विचार खूप जुळतात. मला पण नाही आवडत म्हणजे दुसऱ्यांचा जीव घेऊन आपण त्यांना खायचं ते कसं वाटतं ना. तुमची बायको किती नशिबवान असेल ना. का बरं. तुम्हाला सगळा स्वयंपाक करता येतो ना म्हणून. हो पण मी नाही करणार स्वयंपाक. कारण मी जर तिच्यासोबत स्वयंपाक बनवला तर मला रोज स्वयंपाक करावा लागेल. हो बरोबर आहे. ते पीठ लागले. पीठ काय झालं. चेअरमन यांना कल्पना बिल्पना दे ना व्यवस्थित सगळे आपलं सांगेल माहिती सगळी. मग सगळं व्यवस्थित पाहिजे आपल्याला. कन्फर्म नाही पाहिजे. ती काळजी नको. ठीक आहे.
या बसा. राम राम. गुड्डे पाणी आण बेटा. बाळ कितवीला आहे तू? सिमिलला आहे का इंग्लिश मिडियमला आहे? पाहुणे हिचा भाऊ म्हणतो तर पाहुण्यांचं लय नाव आहे म्हणून. नाव आहेच आमचं 10-15 गावामध्ये नाव आहे ना. आमचं सर गाव आमच्या ताब्यात आहे. सरपंच आमचा, उपसरपंच आमचा, चेअरमन मोठे भाऊ आहे. आमचं काही नाही, सगळं आमचं म्हणजे आमच्याच ताब्यात सगळं. आणि तुमच्याकडे द्राक्ष बाग आहे पण चांगले. हो द्राक्ष 25 एकर द्राक्ष बाग आहे. 25 एकर पडेल. 2-3 JCB चालू आहे आता. याला तर भरपूर वेळेस बोललो तू बघ, पण तो ऐकायलाच तयार नाही. आणि आता तर असं ऐकलंय का तुम्ही पंचायत समितीला लढवित्या? हो चाललंय. आमदार साहेब, अरे आपण खरं तेच बोलू राहिलो ना. आमदार साहेब 2-3 वेळेस फोन आला का तुम्ही लढवा. मी त्याला सांगितलंय मला सभापती पद जर मिळत असेल तरच मी जागा लढवणार, नाही तर मला काय जागा लढवणार नाही मी. असं चेअरमन साहेबांना माहिती आहे सगळं. असं आमदार साहेब 4-5 वेळेस आपल्याकडे हप्त्यातून 1 वेळेस ते येऊन जातात. गुड्डे चहा आण बेटा. बाकी तुमचं काय काम झालं चालू आहे? आमचं काय आता शेती आमची थोडकी आहे. बटाटे लावलेले, थोडेसे कांदे लावलेले. आमच्याकडे काय शेती थोडकी आणि आमचा दुष्काळी भाग आहे, पाणी कमी आहे आमच्याकडे. तुम्ही नाही घेतली सर? नाही. मुलीला बोलवायचं मग दीदी मुलीला घेऊन ये. ताईची तयारी झाली का बघ बरं. नाव काय? कोमल ठुमरे. जन्मतारीख? 21/12/1997. शिक्षण? ग्रॅज्युएशन. ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालंय का? हो. मग आता काय करते? स्पर्धा परीक्षेची तयारी करते. तुला काय विचारतो विचारून घे. तुला स्वयंपाक बनवता येतो? तुला कोणती भाजी आवडते? मेथीची. आमच्या सचिनचा ITI झालेला आहे आणि ते मोठ्या पदावर आहे. मोठ्या पदावर? अरे सगळी कंपनीच्या ताब्यामध्ये मोठ्या पदावर सगळं कंपनी त्याचं नाव विकत आहे. त्यांना सुपारीच्या खांडाचं पण व्यसन नाही आहे आणि त्यांचं पाहुण्यांमध्ये खूप नाव आहे. नाव? अरे त्याचं लय मोठं नाव आहे. चेअरमन सांगा 5-7 संबंध आले होते पण आम्ही डायरेक्ट सोडून दिले. म्हणलं आम्हाला पोरगी समजदार, सुसंस्कृत, गरीब घरची पोरगी पाहिजे. शिक्षण सगळं व्यवस्थित व्हायला पाहिजे. देणं घेण्याचं काही नाही, आमच्याकडे भरपूर आहे. सचिन आम्हाला रोज चहा बनवून देतात आणि सुट्टीच्या दिवशी तर ते निम्मा स्वयंपाक सुद्धा तेच बनवतात. स्वयंपाक? अरे तो इतकी मस्त अंडा भुर्जी बनवतो ना, त्याच्या हातची अंडा भुर्जी खायला. अरे आता बोल बनवतोच ना तू, मला देतोच ना. त्याच्या हातची अंडा भुर्जी लय मस्त लागेल. का बरोबर. तुला येते बाळा अंडा भुर्जी बनवता येते? हो. तुला काय विचारायचं का? ये ना विचारून. अरे विचार की. तुळशीला घाल बरं का ते पाणी. हां सर बोला ना. हां तुम्हाला बोललो होतं ना सर उद्या सुट्टीवारी म्हणून.
काय सर, एक सुट्टी ऍडजस्ट नाही करू शकत तुम्ही? एवढ्या ऑर्डर देत तुम्हाला 10 आम्ही. काही म्हणताय का साहेब? नाही काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? 10 ऑर्डर दिल्या ना तुम्हाला. जाऊ दे ना सोडून कंपनी. अहो तसं नाही गोष्ट. मागच्या हप्त्यात एक ऑर्डर आली कंपनीची आली ऑर्डर. कशाला 10 ऑर्डर आहे माझ्याकडे, देतो सोडून मी कंपनी. मला 10 ऑफर लेटर आलेलं आहे कंपनीचे. मला कुठेही जॉब भेटेल, तुमच्या जॉबला थोडी मी. जाऊ दे सोडून. कुठे जॉब भेटेल मला, देतो सोडून. चला तुमची कंपनी. हा हॅलो. हा बोला ना आमदार साहेब. हा आमदार साहेब बोला ना. हा इकडे बाहेर आलोय ना. काय मीटिंगचं कधी? बरं ठीक आहे ना. हो मी थोडं बाहेर येईल, त्यापेक्षा मग बघू ना, संध्याकाळी बोलू ना आपण. हा चेअरमन सांगायचे ना माझ्यावाले. अहो थांबा ना. चेअरमन आहे ना, सांगायचे. बोलतो मी चेअरमनशी. बोलचा तुम्ही नका काळजी करू. हे चेअरमन आहे, आमदाराने फार वैत गेलो. आपल्याशिवाय पानं आलत नाही, काहीच नाही, पण फायदा पुरतच बोलतो ना गोड. हालतच नाही. दाखवूनच देऊ त्याला. 7-8 गाव आहे तुमच्या कार्यक्रम करू आपण बरोबर. मग मुलगी पसंत आहे आमची? हो मुलगी पसंत आहे, पण आता सचिन आम्ही बसू मग कळवतो तुम्हाला. बरं येऊ फोन. हो आम्हाला येते ना कार सारखे आमदार साहेबांचे फोन येतात. हो चला येऊ का? चला येऊ दादा. चला बाय. हीच ती गाडी अण्णा. कोण आहे रे तू? गाडी आडवी कशी काय घातली? टाकले माफी मागे निघ. मी कोण आहे माहिती कर तुला? ए गाडी तू आडवी लावून शानपणा करतोय. वात्र कुठला चलव मागे. ए स्लिम पीस आंटी, जरा दम माना. तुझा जो काय रुबाब आहे ना नवऱ्यासमोर, माझ्या समोर नाही, कळलं का? नवऱ्याला लय चावून खायला दिसली ना तर वाची झाली. असं काय बोलतोस तू? मला ओळखतो का तू? डुंगन शेट म्हणतात मला 10 गावात. हो अजून काय सांगू तुला? चेअरमन सांगा याला. ऐका डुंगने शेट. हा बोल. हा बायला भाऊ आणि बाई एवढं सांभाळून दम नाही झाला तुमचा? असं ढुंगणे शेट म्हणतात मला. ढुंगणे शेट टाकल्या संपून टाकेन बाबू. अहो काय दादा काय झालं? गाडी काढा. ओ डुंगणे शेट जरा जपून. यार बीपीची गोळ्या द्या त्यांना. अरे बीपी वाढला त्यांचा. हा बघ पुन्हा इथं दिसू नका. आता दिसले पुन्हा दिसायच नाही, कळलं का? तांगड्या तोडील. हा बघ बघतो. गोळ्या द्या रे, गोळ्या घे. चला घरी न्या. चला येतो डुंगणे शेट. चला कोमल, तू आज घरी आणि क्लासला नाही गेली का? ताई आणि काका बाहेर गावी गेलेत ना, त्यामुळे मी आज सुट्टीच घेतली. पण तुम्ही असे अचानक? ये भाजी दिलीत ना आईनं. अच्छा या ना, बसा ना. नाही नको, मला जायचंय. अहो बसा, मी चहा बनवते. काही ना चारा पाणी करायचंय. किती वेळ लागेल असा चहा बनवायला? बसा. बरं ठीक आहे, बसतो, पण चहा नको ठेवू. तुम्ही तर काय ऐकणारच नाही. मी पाणी तरी आणते थांबा. घरी आई आणि भाऊ आहेत ना? हो आहेत ना. मग ते नाही करत का चारा पाणी? नाही, ते बाहेर गेलेत ना. अच्छा, आणि सविता आणि आई पण करत असतील ना गायांचं चारा पाणी? नाही, त्यांना नाही करून देत ग मी. गायींचं सर्व काम मीच बघतो. ते घरचं आणि शेतीतलंच काम बघतो. तुम्हाला परवडतो गायांचा धंदा? धंदा कोणता बी असो चांगलाच असतो आणि परवडेबलच असतो. पण मग कसं आहे माहिती आहे का, घरचं भांडवल लागतं त्याला. तुमचं शिक्षण किती झालं? 11वी. पुढे ऍडमिशन घेतलं होतं. पण पुढं नाही शिकलात तुम्ही? ते काय परिस्थिती पुढे काय करता येणार. शिकायची तर खूप इच्छा होती.
गावाकडच्या मुलांचा ना हाच सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. हुशार असतात, मेहनती पण असतात, शिकण्याची इच्छा पण असते, पण ना परिस्थितीमुळे शिकताच येत नाही त्यांना. आणि एवढं शिकून नोकऱ्या कुठं भेटतात का आपल्याकडच्या पोरांना? हा तर सध्याच्या काळातील सगळ्यात मोठी समस्या आहे. बरं माझं जाऊ दे, तुझं काय झालं? ते पेपर द्यायचे होते तुला. ही काय, मी करते ना तयारी, मी देणार आहे पेपर. स्पर्धा परीक्षा देणं तर माझं स्वप्न आहे. हो नक्की दे बरं का. हो. तुमच्या घरी गुलाबाच्या फुलांची झाडं आहेत ना? हो आहेत ना. कोणती? पांढरा आणि लाल. मला देताल गुलाब? हो देऊ ना. कोणतं पाहिजे? लाल हवंय. हॅलो हा येतो. हॅलो हा डॉक्टर आलेत का घरी? बरं बरं येतो. कधी करणार तुम्ही? मला सांगू नको लवकर, ते झालं पाहिजे. हा ठीक आहे ठीक आहे, झालं पाहिजे ते काम. सांगू नको. पैसे पाहिजे. अरे ते सांगू नको बाकी काय, मला झालं पाहिजे. हा लवकर कर. मला पैसे पाहिजे. काय पैसे पाहिजे? ए जाय जाय तू जाय. अरे दे ना मला गाडी घे. हा ठीक आहे कर लवकर. दे ना पैसे. ए काळ तोंड्या निघ निघ इथून. थोबड पुढे निघ निघ निघ. हा सांगू नको, लवकर कर. हा कर पण. छोटी मम्मी, तुला तो गणू मामा माहिती का ग? कोण गणू मामा ग? तो नाही का आपल्या घरी येतो पप्पांना भेटायला? हा तो. त्याचं काय? त्याला ना एक पुतणी आहे, ती बाहेर शिकायला होती. आता शिक्षण पूर्ण झालंय म्हणून परत आली आहे. तर तिचा काका तिच्यासाठी स्थळ शोधत आहे. हा मग आपल्या अण्णाला ती आवडली आहे. काय? खरंच का? हो सुंदर दिसते तो म्हणत होता. तू पप्पांशी बोल ना अण्णाबद्दल गणू मामाला बोलायला. मला बोलावं लागेल मग त्यांच्याशी. हो. काय अण्णा, आवडली का तुला ती मुलगी? आय हाय हा बघ कसं झालं. मग मला आता त्यांच्याशी बोलावंच लागेल ना. कोमल इकडे कुठे तू? मी आत्ताच बसमधून उतरले. काकांना फोन करते पण काकांचा फोन काही लागत नाहीये. हो का? तुम्ही दूध घातलंय का? हो दूध घालूनच आलोय आता. पण तुमची गाडी कुठे आहे? गाडी स्वप्नील घेऊन गेला ना. अच्छा. हो बरं चल मग आपण पायी पायी जाऊया काका येईपर्यंत. ठीक आहे चालेल. हो चल. गावाकडचं वातावरण किती सुंदर असतं ना. हो ना, गावाकडचे भाजीपाला दूध शेती सगळं आवडतं शहरातल्या लोकांना, पण माणसं नाही आवडत ना गावाकडे. तुम्ही हे मला बघून तर नाही म्हणत आहेत ना? नाही ग, आठवलं म्हणून बोलतोय. ऐका ना, आपण त्या टेकडीवर जाऊयात का? ठीक आहे जाऊयात ना. चला. तुम्ही म्हणताय ते पण खरं आहे. बरं ते जाऊ द्या. तुम्ही माझ्यासाठी फुलं आणणार होता त्याचं काय झालं? हो आणले होते, पण मला असं कळलं तू बाहेर आहे म्हणून मग ते सुकून गेले माझ्याकडून. एक होतं ते आणलं तोडून. मग आहे आत्ता ते तुमच्याकडे? हो आहेत ना. मला द्याल ते आत्ता? हो देऊ. हो.
कोमल, मला तू खूप आवडतेस. माझं तुझ्यावरती प्रेम आहे. सांग ना, करशील का माझ्याशी लग्न? मला काहीच कळत नाहीये तुम्हाला मी हो बोलू की नाही बोलू. पण एक मात्र खरं की नाही बोलण्यासारखं एक पण कारण नाहीये माझ्याकडे. मग सांग ना, काय उत्तर आहे तुझं? कोमल, 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 अगं बोल ना. काय झालं? मला फुल द्या ना. दिलं ना. कसं दिलं? कसं दिलं म्हणजे? हे बघ तुझ्या हातात आहे. चल घरी, काका वाट बघत असतील. मला एक सांग, इथे एवढा अंधार आहे, तुला भीती नाही वाटत का ग? कशाची भीती? भूताची. तुम्हाला एक सांगू, तुम्ही सोबत असताल ना तेव्हा मला भूताचीच काय यमदेवाची सुद्धा भीती नाही वाटत. हो ठीक आहे, मग चल घरी आता. कोण आहे रे? मामा आहे का रे? मामाचे मामाचे. चाल रे. चल चल चल. ओय मामा थांब. ओय मामा, ओय थांब. अरे बाहेर झाला का रे? ए थांब. का रे? अरे तुला आवाज देऊ राहिलो, थांब थांब थांब. कुठं लक्ष होत तुझं? कुठं झालं थांबवलो आणि इकडं? अरे लय गाडी पळू राहिली तू. मग काय म्हणले पप्पा? काय लग्नाचं विचारतो. कोणाचं? कोमलचं. असं मग देतो का तुझी पुतणी मला? सांगतो ना, विचारतो कोमलला विचारून. आता काय विचार करणार तू? बरं ऐक ना, एक ऑफर आहे तुला माझ्याकडून. तुझे पैसे गेले का ते विसरून जाय. आता काय म्हणणं आहे तुझं? बोल. बोल. पाहतो कोमल माझ्या पुतणीला विचारून पाहतो. अरे भाऊ, तुला वाटतं का ती माझं तोंड कोण मला हा म्हणाल? हां, हे तुला माहिती, मला माहिती ती मला हा नाही म्हणणार. आणि मग तुला मी 1.5 लाख सोडून राहिलो आणि तू तिच्या विचाराचं बघत बसशील का? मला बाकी काही माहीत नाही. ती फक्त कशी हा म्हणाल ना, हे तुझं काम. पप्पा समोर ती हा म्हणली पाहिजे, कळलं का? हां, येतो 2-3 दिवसांनी आम्ही बघायला. मग हां पैसे करू हे हस. मग बघ तेवढं. येऊ का? गेले होते का तुम्ही? हा, सरपंचाच्या घरी गेलो होतो. मग काय झालं म्हणले सरपंच? ते कोमलच्याच लग्नाचं विचारत होते ना. मग काय ठरवलं तुम्ही? बघू काय होईल. अहो एवढं चांगलं स्थळ असताना तुमचं असंच आहे.